हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? मजेत ना? बघा, मस्त असा मी ब्लॉग शूट केला आहे आणि 2 दिवसाच्या नंतर मला ब्लॉग आलेला आहे. कालच्या ब्लॉगला खूप छान असा कमेंट बघून छान वाटलं आणि असा तुमचा सपोर्ट राहू द्या. कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला. आणखीन बघा, मस्त असा ब्लॉग आज मी बाहेर जाणार आहे, जसं की डीमार्टचं वगैरे राशन वगैरे भरलेलं आहे, तेच तुम्हाला शेअर करणार आहे. हा ब्लॉग माझ्याकडून राहून गेलेला होता, त्यासाठी मी आज टाकला आहे ब्लॉग. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. आणखी तुमचा खूप छान असा सपोर्ट मिळत आहे. असा सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबा, जसं की माझे डेली नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. चालेल? बघा, मस्त असा आपला डेली ब्लॉग रेसिपी. मी एक छान अशी रेसिपी पण शेअर केली आहे. आणखीन थोडंसं ट्रॅव्हल पण ब्लॉग आहेच मला. शॉपिंगचं वगैरे सगळं दाखवलेलं आहे. मी काय काय आणलं, घरातली महिन्याची ग्रोसरी, हे सर्वच तुम्हाला शेअर केलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये. दुसरं काही नाही. आणखीन जर तुम्हाला आणखीन काही नवीन बघायला छान असं आवडत असेल तर तेही मला कमेंट करून जरूर सांगा. जसं की काल पूजा ताईने एक रिक्वेस्ट केली आहे, मी जरूर ती रेसिपी लवकरच तुम्हाला शेअर करेन. बघा, मस्त असा ब्लॉग. आता आलो होता मी डीमार्टला. हे आहे डीमार्टचं एंट्रन्स, म्हणजे बाहेरचं गाड्या वगैरे लावायची पार्किंग आहे. त्याच्यानंतर इथून एंट्री आहे. इथं पर्स वगैरे सील करतात. इथं पर्स वगैरे सील केल्याच्यानंतर चेकिंग करून मध्ये मग एंट्री. खूप छान असं आहे. आमच्या घरापासून लई झालं किती 5-3 किलोमीटरच्या आहेच घरापासून. आणि महिन्याची ग्रोसरी वगैरे इथूनच आणते मी. जे छोटं मोठं काही संपलेलं असेल महिन्याच्या अगोदर तर आहे छोटं इथं सुपर मार्केट, तिथून काही आणतो. मोठं जे आपल्याला लागणार आहे, जसं की बघा आता मी तुम्हाला नंतर पुढे शेअर केलंच आहे. कसा वाटला आजचा ब्लॉग? खूप सारी मेहनत असते ब्लॉगच्या पाठीमागे. तरी तुम्ही जर आवडला थोडा असे पॅकिंगचे शेंगदाणे मी लूजमध्येच घेते सहसा. बघा, आणि मध्ये जास्त व्हिडिओ वगैरे करण्याची परमिशन नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही. महिन्याचा आहे. आणखीन एक पिशवी बाहेर आहे. घरी आल्याच्या नंतर पूर्ण काढून ठेवलं होतं राशन, त्यावेळेस तुम्हाला मी शेअर केलं आहे. छोटं छोटं सामान बघा दुसरीकडे ठेवलंय. हे मोठमोठे प्रोडक्ट्स आहेत. डीमार्टवरून आणलं सगळं. पोहे, साखर, शाबू, चना डाळ, मसूर डाळ, साबण, बाथरूम क्लीनर, बिस्किट पुडे, लोणचं. आणि हे जे आणलं का नाही आपण लिक्विड, ते कम्प्लीट 2 ते 3 महिने जाते मला. एकावर एक फ्री आहे, त्याच्यामुळे मी हीच आणते. तुपाचा डब्बा थोडा शिल्लक आहे घरात म्हणून छोटाच आणलाय. चिप्स पुडे लेकरांसाठी, तेल, साबण, निरमा. त्याच्यानंतर मी काही स्वयंपाक वगैरे केलेले जास्त शेअर केले नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा हा ब्लॉग आहे. बघा, मी मस्त असं काय तुरीचं वरण, काय लेकरं वगैरे खात नाही, म्हणजे आम्हालाच नाही जमत, कारण पित्ताचा त्रास वगैरे असल्यामुळे मी काय केली, मुगाची डाळ आणि थोडी मसुरीची डाळ ॲड करून हिरव्या मिरच्या केल्या आहेत 5 ते 6 ॲड. आणि मस्त असं आपण काय म्हणतात, मूग डाळीचं आणि मसूर डाळीचं वरण केलेलं आहे. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल अशा प्रकारे बनवू शकता तुम्ही. मी घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या. ही काही मिरच्या जास्त तिखट वगैरे नव्हत्या, त्यासाठी मी जास्त टाकलेले आहेत आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे. बघा, मस्त होऊन जातं असं वरण. डाळ घेतली आहे मुगाची धुवून, आधान ठेवलं होतं कुकरमध्ये. नंतर आधी मुगाची डाळ धुवून टाकलेली आहे आणि आता लगेच मसूर डाळ पण थोडीशी धुवून टाकत आहे मी. त्याच्यानंतर बघा, असं ब्लॉग खूप छान असं वरण होतं. मी पूर्ण वरणाची रेसिपी आज शेअर केली आहे. जसं जमेल तसं मी ब्लॉग देण्याचा प्रयत्न करत असते. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. आणखी मस्त अशी डाळ धुवून घेतलेली आहे आपली 2 पाण्याने छान असं. आता हे टाकते मी शिजायला. त्याच्यानंतर पुढची रेसिपी बघा तुम्ही. आणि टमाटे पण घेतले आहे मी धुवून असं, आणि टमाटर पण ॲड करणार आहे, थोडीशी चिंच पण ॲड करणार आहे. खूप छान असं वरण होऊन जातं, जसं की आपण सांबार वगैरे बनवतो. आणि हां, ही चिंच मी गावाकडून आणलेली आहे आईकडून, आणि मी फ्रीजमध्ये ठेवली होती वाटीमध्ये. असेच ती गच्च होऊन बसली होती एकदम गोळा. मी चिंच आणल्याच्यानंतर छान असं फोडून गोळा बनवून ठेवून दिले ते डीपला फ्रीजला. खूप छान राहते. आणि जर तुम्ही चिंच आणलो आणि असेच ठेवून दिलो तर खूप लवकर खराब होते, कारण त्याला जाळ्या लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी काय केले, असे फोडून गोळा बनवून ठेवून दिले आहे डीपला फ्रीजला. बघा, मस्त असं आपलं वरण टाकलं आहे मी शिजायला. त्याच्यात थोडीशी हळद, थोडंसं शिजते वेळेस तेल आणि हळद ॲड केली आहे. अशा प्रकारे आता मी लावून देते कुकर. खूप छान असं बारीक शिजून जाईल. जसं की मी अलीकडे टाकला होता भात आणि पलीकडे टाकली होती डाळ, आणि आतमध्ये ठेवलं होतं गरम पाणी करायला. 3 शेगडीचा गॅस असल्यामुळे पटकन स्वयंपाक होऊन जातो सकाळी लवकर.
चालतंय बघा, मस्त अशी आपली डाळ शिजून गेलेली आहे. जसं की आपल्याला तूर डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो, तसं मूग डाळीला आणि मसूर डाळ वेळ लागत नाही. खूप छान असं वरण झालं होतं आजचं. मस्त असं आता मी याला काय म्हणतात मॅश करून घेतलेलं आहे बघा. अशा प्रकारे थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं नंतर हळद तिखट वगैरे टाकून फोडणी देणार आहे. जसं मी घेतलं आहे फोडणीसाठी लसूण, कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि कांदा बारीक करून घेतला आहे अशा प्रकारे. आणि डाळ शिजलेली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट 1 चमचा ॲड केलं आहे, थोडीशी हळद आणि 1 चमचा मीठ अशा प्रकारे मी ॲड करून लगेच फोडणी देऊन घेत आहे. आणि सकाळची घाई गडबड असल्यामुळे थोडंसं फास्ट स्वयंपाक करावा लागतो. चालतंय. मस्त असं गरम पाणी करून घेतलं आहे आणि शक्यतो आपल्या गरम पाणी ॲड करायचं भाज्यामध्ये, कारण खूप छान अशी चव होते भाज्यांची. पलीकडे भांडे वगैरे पडले होते सकाळच्या चहाचे, थोडंसं इग्नोर करा. आणखीन बघा मस्त असं ब्लॉग. आणि मी स्वतःच एडिटिंग वगैरे करते आणि ब्लॉग पण मीच करते, त्यासाठी थोडीशी मिस्टेक होते. चालते. मस्त अशी फोडणी देऊन घेते आता लगेच वरणाला. छान शिजली आहे. आणि हां, घरगुती डाळ आहे. जर तुम्ही म्हणताल असं कशी दिसत आहे, तर घरगुती डाळ असल्यामुळे काळी आणि भाजलेली उडीद असल्यामुळे अशी दिसत आहे. खूप छान असं चवीला खमंग अशी लागते. जरी तुम्ही आयती जरी आणलेली अशी टरफलाची डाळ उडदाची, तर त्याला तुम्ही थोडंसं घरी भाजून बघा, इतकी छान अशी भाजी म्हणजे डाळ लागते ना, खूप छान. छान असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मी घेतले आहे कोथिंबीर कट करून, लसूण घेतला आहे गड्डा काढून. हां, आणि उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये लसणाचा वापर कमीत कमी करा. लसूण जास्त खाऊ नका, कारण उष्णता जास्त असते लसणामध्ये. त्याच्यामध्ये अशा काही भाज्या आहेत की गरमीमध्ये टाळायच्या असतात. जसं की मी पुढच्या ब्लॉग मी तुम्हाला मी थोडंसं सांगणारच आहे, जी अशा उष्णतेच्या भाज्या आहेत की थोडंसं टाळण्यात शक्य असेल तर टाळू शकता तुम्ही. चालतंय. असं मस्त असं घेतलं आहे आता वरण बनवायला. कोथिंबीर ॲड केली थोडीशी, पहिलं जिरे मोहरी, नंतर कांदा, कोथिंबीर आणि मस्त असं क्रश करून घेतलेलं लसूण आणि थोडंसं आलं. खूप छान अशी टेस्ट येते थोडंसं आलं वगैरे टाकल्याच्या नंतर. कोणी कोणी हिंग टाकतं. आणखीन बघा मस्त असं आपलं साधं सिंपल वरण. खूप छान लागलं, सर्वांना खूप आवडलं. जास्त काय नाही मी बनवलं, थोडंसंच बनवलेलं होतं. भात वरण लेकरं घरी असले की चालतेच, आवडीनं खातात लेकरं. तुरीचं पण वरण मी करतेच, कधी तर करते, जास्त प्रमाणात नाही करत, कारण सगळ्यालाच नंतर पित्ताचा प्रॉब्लेम होतोच. त्यासाठी मस्त असं वरण झालेलं आहे. आता देत आहे असं वाढून. आता बघा किती छान असं मी सर्व करत आहे. छान अशी कोथिंबीर वरून बुरवळी की एकदम मस्त रेसिपी आपली झालेली आहे. मस्त असा भात झालेला आहे. इंद्रायणी तांदूळ आहे, चिकट छान असा भात होतो, खूप छान. आणखीन शिजलेला आहे भात, वरण झालेलं आहे आपलं. आता राहिलेले आहेत भाकरी काय मी ॲड केल्या नाहीत. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. बघा नंतर मी तुमचं स्वागत केले आणि लास्टला मला थोडंसं आपल्या यूट्यूब फॅमिलीला बोलावं. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवर माझ्या पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप छान असे मी तयार झाले होते, कारण थोडेसे गाणे वगैरे शूट करायचे होते आणि चला म्हणलं तुमच्यासोबत बोलायला आवडेल म्हणून म्हणलं थोडंसं बोलावं. आणि बघा मस्त असा ब्लॉग आजचा कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आणि जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर कमेंट करून जरूर सांगा. बाय, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. मस्त असं खात राहा.